जिल्हा परिषदच्या माध्यमातून बरेच असे विजय नाहीत, त्यापैकी प्रथम प्राधान्य मी ज्या गोष्टीला देणार आहे ते म्हणजे महिलांसाठी एक असं व्यासपीठ उभा करायचं माझ्या डोक्यात संकल्पना आहे की ज्या महिला बचत गट आहेत, उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला बचत गट आहे ना, त्या सर्व महिला बचत गटांना एक कुठं तर सेंटरला एक जागा आणि मोठी असं सुसज्ज हॉल करायचं आणि त्या सुसज्ज हॉलमध्ये जे जिल्हा परिषदमध्ये प्रशिक्षण असतं, व्यावसायिक प्रशिक्षण असतं, त्या सर्व प्रशिक्षण तिथं उपलब्ध करून त्या महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणं. त्या सक्षम का होणं गरजेचं आहे, कारण की आज ह्या महागाईला समोर जात असताना महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून ते सक्षम होतील आणि त्याच्या पुढं जाऊन तरुणांना सुसज्ज असं क्रिकेट ग्राउंड, फुटबॉल ग्राउंड, कबड्डी ग्राउंड. आज उचगावात बघितलं तर कबड्डीसाठी भरपूर मुलं बाहेर जातात, त्यांना सुसज्ज असं एक कबड्डीचं ग्राउंड असं करायचं माझी संकल्पना आहेत. त्यानंतरनं सुद्धा ज्येष्ठांसाठी काहीतरी करायचं आहे आणि हे सगळं करत असताना मला तुमच्या सगळ्यांचं पाठबळ हवं आहे की येणाऱ्या ह्या जिल्हा परिषदमधनं त्या माध्यमातून मी करू शकेन आणि निश्चितपणे एक माझ्याकडं क्षमता आहे की उचगाव जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरनं काम करून दाखवण्याची माझ्याकडे एक ताकद आहे, धमक आहे. कारण की मला कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना मी सक्षमपणे त्याच्यात नाव मिळवलेलं आहे. आधी ह्या जर का बांधकाम व्यवसायामध्ये म्हटला तर कमीच कालावधीमध्ये मी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही बघितलं असला तर सरनोबतवाडीत मसुटी कॉलनी मी बांधल्या, ती जी कॉलनी बांधल्या त्या कॉलनीत गेलासा तर सगळ्या सुखसुविधा तिथं उपलब्ध करून दिल्यात. म्हणजे अशा पद्धतीचं ह्या एक धोरणात्मक माझ्याकडं ह्या विजन आहे. त्या धोरणात्मक उद्देश घेऊनच येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये मी तुमच्यासमोर जाणार आहे आणि ज्या वेळेला मी तुमच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य होणार त्यावेळेला ह्या उचगावमध्ये असं काहीतरी करून दाखवणार की जसं की कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात बंटीसाहेबांचं नाव आहे तसं कोल्हापूर जिल्ह्यात मी माझं नाव करून दाखवेन विकास कामाच्या बाबतीतनं. हे फक्त बंटीसाहेब आणि ऋतुराजदादांच्या माध्यमातून आम्ही करू शकतोय, कारण की त्यांचं जे मार्गदर्शन आहे डी पाटील दादांच्या माध्यमातून त्यांनी जे बंटी पाटील साहेब आणि ऋतुराजदादांनी केले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला पण हे काम करायचं आहे. कारण की त्यांच्याकडे जे दातृत्व आहे, दवाखान्यात गेला तर आपल्याला आरामात माफ म्हणजे बिल माफ केलं जातं. तुम्ही शिक्षण क्षेत्रात गेलासा तर कुणाची परिस्थिती नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा फी माफ केली जाते, सवलत दिली जाते. अशाच पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याकडेही दातृत्व आहे आणि त्या दातृत्वाचं 100% या जिल्हा परिषद मतदारसंघात मी ते समोरच्या सर्व लोकांना त्याचा संधी देईन आणि येणाऱ्या ह्या जिल्हा परिषदला माझ्या संघ सुनील पवार साहेब पंचायत समितीला आहेत चिन्ह हात आणि सुनील पवारांचं पण चिन्ह हात. येणाऱ्या 7 तारखेला हात चिन्हासमोर बटन दाबून आम्हा दोघांना आणि माझ्या संघ गांधीनगर पंचायत समितीच्या आहेत यादवनी यांचं चिन्हसुद्धा हात आहे. आम्हा तिघांना येणाऱ्या 7 तारखेला हात या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.